नमस्कार. आपल्यासोबत आहेत शिवशक्ती भीमशक्ती महायुतीचे प्रणेते आणि महायुती घटक पक्षाचे प्रमुख नेते ज्येष्ठ रिपब्लिकन नेते तानसेनभाई ननावरे. सर, आपण 227 वार्डमध्ये मुंबईतल्या सर्व फिरलात. सर्व निकाल आपल्या हाती आलेले आहेत. सर्वांना निकाल कळलेला आहे. आपण जे निवडणुकीचा सगळा माहोल पाहिल्यानंतर आपलं विश्लेषण ह्या निवडणुकीबाबतीत काय आहे? सर्वप्रथम जे निकाल आले आहेत ते अनपेक्षित आहे, अपेक्षेप्रमाणे नसतो. दुःखदायक म्हणता येणार नाही, पण तो समाधानकारक नाही. आमच्या अपेक्षा की महायुतीला 150 जागा मिळण्याची अपेक्षा होती आणि त्या दृष्टीने सगळी तयारी रचना उभी केली होती. परंतु आजच्या घडीला 110 जागा भाजप सेना युतीला मिळाल्या आहेत आणि त्यामुळे मी तरी मनापासून अत्यंत नाराज आहे. याचं कारण असं आहे की विशेषतः एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची कामगिरी फार निराशाजनक झाली. 26-28 जागेवर एकनाथ शिवसेनेचे उमेदवार निवडून आले. आमची अपेक्षा अशी होती की एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे किमान 50 उमेदवार निवडून येतील आणि या सगळ्या गोष्टीमुळे थोडंसं दुःख आणि नैराश्य, थोडी खुशी, थोडी गम असं वातावरण आहे. एका गोष्टीचा आनंद आहे की 25 वर्षानंतर मुंबई महानगरपालिकेची सत्ता ठाकरे कुटुंबाच्या हातून भाजपची सत्ता येण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्या काही 10 जागा कमी पडत आहेत. त्या 10 जागा भरून काढण्याची अजून वेळ आहे. 10 जागाचे निकाल अजून बाकी आहेत. तर 10 जागाचे निकाल जर आल्या तर भाजप शिवसेनेचं स्वतःच्या ताकदीवर सत्ता येईल असा मला विश्वास वाटतो. आणि जे काही अपक्ष आहेत निवडून आलेले ते देखील लहान थोर पक्षाचे नगरसेवक देखील भाजप शिवसेनेच्या युतीला समर्थन देतील असा मला विश्वास वाटतो आणि कोणत्याही परिस्थितीत भाजपची सत्ता मुंबई महानगरपालिकेमध्ये येईल. या दृष्टीने पराभवाचीच आपण कुठे कमी पडलो, कशामध्ये आपल्याला चुका राहून गेल्या आहेत, चुका होऊन गेलेल्या आहेत, याची चर्चा करणं मला असं वाटतं फार महत्त्वाचं हा अगत्याचं आहे. काही पराभव तर अत्यंत मनाला लागून गेलेले, जिव्हारी लागणारे पराभव आहे. उदाहरणार्थ त्या वार्ड क्रमांक प्रभाग क्रमांक 83मध्ये तिथे विलेपार्ले पूर्वेमध्ये आमच्या निधी नरेश सावंत शिवसेना उमेदवार धनुष्यबाणाच्या निशाणी उभ्या होत्या. त्या अवघ्या थोड्याशा मताने त्याचा पराभव झाला. तिथून उभाटाचे उमेदवार निवडून आले त्यांच्या पक्षात. कारण तिथे माहितीने समर्थपणे ते लक्ष दिलं असतं. एकनाथ शिंदे साहेब मतदारसंघात येऊन गेले तरी देखील अगं 400-500 मताचा फरक तो पराभव झाला. मला असं वाटतं की आम्हा कार्यकर्त्यांची यंत्रणेची जबाबदारी आहे. आम्ही कुठेतरी कमी पडलो. त्याचप्रमाणे वार्ड क्रमांक 90मध्ये भारतीय जनता पक्षाच्या कीर्ती आणि उपाध्याय त्या 7 मताचा पराभव. त्या 7 मताचा पराभव इतका जिव्हारी लागलेला आहे की तिथे ब्रायन मिरांडा नावाचा काँग्रेसचा उमेदवार निवडून गेलेला आहे. 2 वेळा फेरमतमोजणीची मागणी केली परंतु ती काही मान्य झाली नाही. अशा काही जागा आहेत की त्यावर थोडंफार फरकाने गेलेल्या आहेत. काही जागा अशा आहेत की त्या कशा काय निसटल्या हेच मला समजत नाही. वार्ड क्रमांक 183 प्रभाग क्रमांक 183मध्ये आमच्या मंगला विष्णू गायकवाड नावाच्या दलित मागासवर्गीय समाजाच्या उमेदवार भारतीय जनता पक्षाच्या तर्फे उमेदवारी करत होता. त्या प्रभागामध्ये मी 3 वेळा जाऊन आलो आणि 3ही वेळा मी कार्यकर्त्यांना सूचना केल्या, पक्षप्रमुखांना सूचना केल्या, भारतीय जनता पक्षाच्या लोकांना सूचना केल्या. हा वार्ड आपण निवडून जात आहे, आपण जिंकतो आहोत, पण तरी देखील भारतीय जनता पक्षाच्या
आणि शिवसेनेच्या लोकांनी त्याकडे मला वाटतं गांभीर्याने बघितलं नाही. तिथे हर्षदा मोरे त्या मनसेमधून निवडून आल्या होत्या, त्या शिवसेनेत गेल्या, शिवसेनेनंतर मनसे सोडून शिवसेनेत गेल्या आणि त्यामुळे मनसेमध्ये त्यांच्याविषयी प्रचंड नाराजी होती. मनसेने बंडखोरी केली होती. पण तरी देखील हर्षदा मोरे, आशिष मोरे त्या निवडून आल्या. हा खरं म्हणजे आम्हा युतीच्या कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे, त्यांचं कमजोरी आहे असं मला वाटतं. असे अनेक प्रभाग आहेत ज्या ठिकाणी चर्चा करणं मला असं वाटतं की आवश्यक आहे. थांब जरा.